आचारविचार महत्त्वाचे असतात, मात्र आपचे नेते हे सर्व विसरलेत. आपनं मतदारांचा विश्वासघात केलाय. दारू घोटाळ्यामुळेच आपचा दिल्लीत पराभव झालाय, असा हल्लाबोल अण्णा हजारेंनी केला. जनतेनं विकासाच्या बाजूने मतदान केलंय. हा विजय मोदींच्या सुपर गॅरंटीचा आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोदींचं कौतुक केलं. तर दिल्लीच्या विकासावरील आपदा टळली, असा हल्लाबोलही शिंदेंनी केला. दिल्लीत भाजपचं सरकार आलं ही आनंदाची बाब आहे. मागील 10 वर्षात दिल्लीत केजरीवालांनी विकासात बाधा आणली. राज्याच्या विकास आणि प्रगतीत त्यांनी आडकाठी टाकण्याचा प्रयत्न केला. तर दिल्ली जिंकलो, आता देशही जिंकणार आणि दिल्लीतील विजयाचा बिहारवरही परिणाम होईल, असा दावाही सुधीर मुनगंटीवार यांनी केला. लोकसभेला खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यात आला होता, मात्र विधानसभेला जनतेनं भाजपलाच संधी दिली. हे पुन्हा एकदा दिल्लीतील विजयानंतर सिद्ध झालं, असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलं. दिल्लीत भाजपच्या विजयानंतर ओमर अब्दुल्ला यांनी आप आणि काँग्रेसला डिवचले. और लढो आप आपस में असं म्हणत त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत काँग्रेस आणि आपला टोला लगावला. दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधलाय. दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न राबवण्यात आलाय. दिल्लीतील 39 लाख मतं आली कुठून, असा सवाल व्यक्त करत संजय राऊतांनी निकालानंतर भाजपवर हल्लाबोल केला. दिल्लीत मोदी सरकारचं विजन डोळ्यासमोर ठेवत जनतेनं मतदान केलंय. तर केंद्र सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पाचाही निवडणुकीवर परिणाम झाला. त्यामुळे जनतेनं मोदी सरकारवर विश्वास ठेवून कौल दिला, असं वक्तव्य स्मिता महाग यांनी केलं. नरेश मस्किनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. हुकुमशाह केजरीवाल यांना दिल्लीकरांनी घरी बसवलंय. विकास न करता भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनतेनं धडा शिकवलाय, असा टोलाही त्यांनी लगावला. प्रवीण दरेकरांनी केजरीवालांवर निशाणा साधला. केजरीवालांच्या नोटिंकीची जनतेनं चिरफाड केली. केजरीवाल आणि त्यांचे नेते जेलमध्ये गेल्यानं त्यांचा खरा चेहरा समोर आला, असा हल्लाबोल दरेकरांनी केला. तर देशात भाजपच्या विजयाचा वारा आहे, असं दरेकर म्हणाले. मागण्यांची अंमलबजावणी न केल्यानं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. 15 फेब्रुवारीपासून राज्यभरात मराठा समाज बेमुदत साखळी उपोषण करणार आहे, अशी घोषणा जरांगे पाटलांनी केली. 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री होणार, हा आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे. 27 वर्षांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापासून आणि सत्तेपासून भाजप दूर होतं, मात्र यावेळी जनतेनं भाजपला स्पष्ट कौल दिलाय, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. दिल्लीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर भाजपनं जोरदार जल्लोष केला. भाजप कार्यकर्त्यांनी बँडच्या तालावर ठेका धरत गुलाल उधळत विजयाचा उत्साह साजरा केला. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकमेकांना पेढे भरवत त्यांनी जल्लोष केला. दिल्लीतील विजयानंतर रवींद्र चव्हाणांनी ढोल वाजवत आनंद साजरा केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यात मोठा जल्लोष केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि यावेळी पुण्यातील वेगवेगळ्या 3 कार्यक्रमांसाठी ते उपस्थित राहणार आहेत. शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीला अवैध व्यवसाय कारणीभूत असून शिर्डीतील अवैध धंदे अतिक्रमण हटवून शिर्डी गुन्हेगारी मुक्त करणार, असा दावा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. तर गुन्हेगारीला आश्रय देणाऱ्यांवरही कारवाई करणार, असा इशाराही त्यांनी दिला. नदीजोड प्रकल्पांना वित्तीय सहाय्य मिळेल, असं प्रतिपादन वित्तीय संस्थांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आणि यावेळी मुख्य संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही प्रकल्पाबाबत सहाय्य करण्याचं आश्वासन दिलं. परभणीचे खासदार संजय जाधवांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. दिल्या घरी सुखी राहा, असं म्हणत शिवसेनेला त्यांनी टोला लगावला. तर आमच्या पक्षातील कुणीही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला. तृप्ती देसाईंनी धनंजय मुंडेंवर हल्लाबोल केला. करुणा शर्मा यांना कोणतीच मदत करण्यात आली नाही. शेवटी त्या न्यायालयीन लढाई लढल्या आणि जिंकल्या, त्यामुळे आता धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा भरला, असा इशाराही तृप्ती देसाई यांनी दिला. राज ठाकरेंच्या आरोपांवरून अजित पवारांनी पलटवार केला. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता आलं नाही आणि आमच्यावर गप्पा मारताय, असं म्हणत खोचक टोलाही लगावला. आम्ही लोकसभेला रडत बसलो नाही म्हणून विधानसभेला जिंकलो, असंही ते यावेळी म्हणाले.
सांगली जिल्ह्यातून निर्यातक्षम द्राक्षांच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे। यावेळी एकट्या पळशी गावातून 10,000 टन द्राक्षाची निर्यात युरोपात करण्यात आली। मंचर शहरातील अतिक्रमणांवर मंचर नगरपंचायतीने कारवाईला सुरुवात केली। यावेळी अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानं अतिक्रमण धारकांनी आक्रोश केला। वाशिम जिल्ह्यातील सततच्या वातावरणातील बदलामुळे गहू पिकावर अळीसह रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि या गहू पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं गव्हाच्या पिकात घट होणार आहे। हिंगोलीत 1,814 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरल्याचं समोर आलंय। तब्बल 4,500 हेक्टर क्षेत्रावर हा बोगस पीक विमा काढल्याचं उघडकीस आलं। या प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आला। बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात मोठं शहर असणारं खामगाव सध्या पाण्याच्या समस्येनं त्रस्त आहे। खामगाव शहरात तब्बल 8 ते 10 दिवसांनंतर पाणी पुरवठा होत असल्यानं पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते। वाशिम जिल्हा शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीन मोजणी बंद झाल्यानं शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली। मात्र पैशांची गरज असल्यानं शेतकऱ्यांनी थेट बाजार समित्यांकडे धाव घेतली। उपबाजार समित्यांमध्ये 15,000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवक झाली। चिखलदऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह परिसरातील कोंबड्यांची मागील काही दिवसांपासून चोरी होत होती। यावेळी सीसीटीव्ही चेक केल्यानंतर त्यात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आला असून बिबट्याच कोंबड्या चोरत असल्याचं समोर आलं। आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी विष्णापूर शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली। यावेळी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांनी विद्यार्थ्यांसोबत जेवणाचा आस्वादही घेतला। आदिवासी आश्रमशाळांबाबत पालकांमध्ये निर्माण झालेली निराशा दूर करण्यासाठी त्यांच्यात विश्वास निर्माण व्हावा याकरता राज्यात एकाच दिवशी 497 शाळांमध्ये आदिवासी विभाग मुक्कामी थांबला होता आणि यावेळी यवतमाळच्या पाटोनी इथल्या आश्रमशाळेत आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी मुक्काम करत चिमुकल्यांशी संवाद साधला। सोलापुरातील विनापरवाना गाळप प्रकरणी जिल्ह्यातील 4 साखर कारखान्यांना दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे। यात 2 सहकारी तर 2 खाजगी साखर कारखान्यांचा समावेश आहे, तर 20 कोटींची नोटीस चौघांना बजावण्यात आली आहे। मुक्ताईनगरमध्ये महाशिवरात्रीच्या उत्सवाआधी मुक्ताईच्या पूर्णा नदी परिसरातील जलपर्णी काढण्यात यावी अशी मागणी जी ती वारकरी संप्रदायानं केली आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कसबा शास्त्री पुलाजवळ बेकायदेशीर उत्खनन करण्यात येते, मात्र याकडे महसूल खात्याचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला।